नमस्कार. आजचा विषय आहे पाऊस. आपल्यापैकी बहुतेकांनी पावसाची खूप वेळ वाट पाहिली, पण त्यानंतर मात्र पाऊस असा काही बरसलाय की अनेक जणांची वाट लावून गेला. माळ्यात ठेवलेल्या छत्र्या आणि रेनकोट बाहेर आले. अनेकांच्या लक्षात आलं छत्री घेऊन जाताना की आपल्या छत्रीच्या काडीनीच छत्रीच्या कापडाशी काडीमोड घेतलेला आहे. तरी पण काही उत्साही मंडळी अशी छत्री घेऊन फिरायला निघाली, अगदी काळजीपूर्वक. पण तेवढ्याच एका टू व्हीलर वाल्याने आमच्या काकांच्या शर्टावर एलईडी माळ काढून गेला असतो. काका आपले काळजीपूर्वक जात होते. वाहनं जात असताना तो जेव्हा गेला तेव्हा काका आपले ओ तरी व्हायचं ते झालं शेव. काय करणार. पण माझा मात्र रेनकोट घालून मी जेव्हा बाहेर पडलो छान, तेव्हा लक्षात आलं खरंच रेनकोट अगदी वॉटरप्रूफ आहे. म्हणजे कितीही पाऊस पडला तरी वरनं असा छान कोरडा राहतो आणि आतनं मात्र सगळा शर्ट पॅन्ट ओली होते. वॉटरप्रूफ. या पावसाच्या सीझन मध्ये आमच्या काकांच्या टू व्हीलरचं सीट फाटलं होतं, म्हणून ते दुकानात गेले कव्हर आणायला. आणि त्याने विचारलं केवढा आहे कव्हर. तो म्हणला 700. 700? नाही, मग अजून थोडं फाटू देत. काहींना पाऊस अजिबात आवडत नाही, सारखे चिडचिड करतात. त्यांना पटलेलं असतं पाऊस आवश्यक आहे, पण सारखं काय आपलं रिप 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 पडतोय. पाऊस पड, पण तिकडे धरणात जाऊन पड म्हणा, इथे नको माझ्या सोसायटीत. तर काही मंडळी मात्र उत्साही असतात. त्यांना चहा, गरम चहा, खेकडा भजी, कणस असलं काहीतरी आठवायला लागतं. चला म्हणे गडावर जाऊन मस्त एन्जॉय करू. पण त्यांना तेवढी उत्साही साथ मिळत नाही. त्यांनी असा काही प्रस्ताव मांडायला सुरुवात केली की त्यांच्या पत्नी मात्र हे गप्पा कसं नाही गडावर, इथे बाहेर एवढा रपरप पाऊस पडतोय, उगाच आपल्या बोंबलत फिरायचं. त्यांच्या उत्साहाची पार खेकडा भजी करून टाकली काकूंनी. पाऊस पडायला लागला की आमच्या मित्रांना गडावर वगैरे जावं असं वाटतं. चला रे या रविवारी गडावर जाऊ. मी म्हणणार कशाला गडावर, मी तर दर रविवारी गडावर जातो. ते म्हणलं तू दर रविवारी आणि गडावर काय सांगतो, कुठल्या गडावर. भानगड. काही मंडळी पाऊस पडत असताना त्यांची कार पाण्याने धुवतात असतात. हात अगदी असा वायपर सारखा चाललेला असतो. अरे वरनं पाऊस पडतोय ना, मग कशाला परत पाणी वेस्टेज. असं वाटतं ना त्या वायपरनी मारावं काकांना बॉनेट मध्ये घालून. काही मंडळींना कविता वगैरे आठवतात. अशाच एका रम्य दुपारी, अशाच एका रम्य दुपारी सुंदर संध्याकाळ होती. अरे बापरे. अशाच एका रम्य दुपारी सुंदर संध्याकाळ होती. आकाश म्हणाले धरतीला मी खालती तू वरती. पावसाने फार उलटपलटच केलं म्हणजे सगळं. कविता कुठली, सगळा चिखल करून ठेवलेला आहे. काही माणसं ऑफिस मध्ये भिजत भिजत जातात. मग तो असा हँड ड्रायर असतो ना, ज्याच्या खाली हात वाळवायचे असतात, त्याच्या खाली ओला शर्ट भिजत. ते पोज अगदी बघण्यासारखे असतात. काय कुठे कसं वाळवतील, जागा कमी असून काही सांगता येणार नाही. ऐका मंडळी, आता काय झालंय, पावसाने जरा उघडीप दिली, म्हणून मी थोड्या वेळात बाहेर जाऊन येतो. छत्रीला जरा नव्या काड्या घालून येतो. खरंच सांगतो तुम्हाला, काड्या घालणं आपल्याला आवडतच बरं का.